हेलो एवरीवन। आज अपन जो टॉपिक देखने वाले हैं दैट इज़ द प्रॉपर्टीज़ ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट, जो अपन ने पिछले क्लास में स्टार्ट किया था और सम पॉइंट्स उसके हो गए थे अपन। सो दिस ये वाला अपना चालू था, दैट इज़ कॉमन ऑक्सीडेशन स्टेट ऑफ लैंथेनाइड्स is +3 and +2 respectively, and they all form the stable oxide in this form also. म्हणजे त्यांचा स्टेबल ऑक्साईड ही याच ऑक्सिडेशन स्टेटमध्ये फॉर्म होतो. जस्ट एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, EU डायपॉझिटिव्ह अँड YB डायपॉझिटिव्ह. दिस मोस्ट स्टेबल डायपॉझिटिव्ह मेटल, आणि यांची जी हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे ती सेरियमसाठी दॅट इज +4, आणि ही पण स्टेबल स्पीसीज म्हणूनही काउंट केली जाते. सो विथ रिस्पेक्ट टू द डी ब्लॉक एलिमेंट or d electrons, transition elements have lower heat of atomization. Why? Because the d electrons are much harder, and the f electrons are orbital electrons are now not much harder. सो म्हणून यांची जी लोएस्ट असणार आहे एन्थॅल्पीज आणि हीट ऑफ वेपरायझेशन ऑल्सो, दे गेट डिझॉल्ड इन अमोनिया. अँड अल्कलाईन अर्थ एलिमेंट्स जे असतात ते अमोनियामध्ये इझिली डिझॉल्ड होतात, आणि एक ब्लू कलर सोल्युशन जे आहे ते लेफ्ट ठेवतात. नेक्स्ट इज द आयोनिक रेडाय. Ionic radii decreases from 117 picometer of lanthanum 100 picometer for Lu. Why? This is because 5f orbital जे आहेत ते म्हणजे do not shield the outer 5s and 5p electrons respectively or very effectively, कारण की त्यांची शिल्डिंग ॲबिलिटी फार कमी आहे टू शिल्ड द 5s ऑर्बिटल अँड 5p ऑर्बिटल. म्हणून ही जी रेडाय आहे ही डिक्रीज होत राहते, आणि जी इफेक्टिव्ह नंबर आहे तो इन्क्रीज होतो, आणि आयोनिक साईज जी आहे ती डिक्रीज होत राहते. त्यामुळे आयन्स जे आहेत ते लार्जर अमाऊंट्सचे मिळतात आपल्याला, आणि मोस्ट कॉमनली सच लार्ज आयन्स हॅव हायर कोऑर्डिनेशन नंबर that varies from 6 to 9, 10 and 12 up to. म्हणजे कोऑर्डिनेशन आपण बघितलेलं आहे की कोऑर्डिनेशन हे त्यांच्या ऑर्बिटल्स, आउटर ऑर्बिटल्सवरती डिपेंड राहते. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 5f ऑर्बिटल हा एस आणि पीला इतका इफेक्टिव्हली शिल्ड करत नाही, म्हणून यांचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि आयोनिक साईज कमी होते, आणि त्या पाठोपाठ यांची जी हायर कोऑर्डिनेशन नंबर आहे तोही वाढत जातो, इन्क्रीज होत जातो. सो दॅट्स वाय तो अशा टाईपचं एक कंपाऊंड फॉर्म करतो, दॅट इज LaH2O/9 3 पॉझिटिव्ह. अशा टाईपचे ते नॉन हायड्रेटेड कंपाऊंड फॉर्म करतात जिथे कोऑर्डिनेशन नंबर त्याचा 9 आहे. ऑल लॅन्थेनाइड्स फॉर्म हायड्रॉक्साईड फ्रॉम ऑफ जनरल फॉर्म्युला लाईक LnOH/3. Ln represents the familiar member of lanthanides. So these आर आयोनिक अँड बेसिक. यांचं नेचर आयोनिक असेल आणि ते बेसिक इन नेचरमध्ये असतील. सो जो साईज आहे ती डिक्रीज होते, तिथं आपण पाहिलेलंच आहे की ते La to Lu डिक्रीज होत जाणार आहे. सो कशी आयोनिक यांची स्टेबल फॉर्म कोणता आहे? ट्रायपॉझिटिव्ह. सो दॅट्स वाय त्यांनी रिप्रेझेंट कसं केलेलं आहे, फ्रॉम La ट्रायपॉझिटिव्ह टू Le ट्रायपॉझिटिव्ह. यांची जी बेसिसिटी आहे, जी हायड्रॉक्साईड फॉर्म करण्याची जी टेंडन्सी आहे ती डिक्रीज होत जाते. दॅट इज LaOH/3 याच्यासाठी स्ट्रॉंग राहील, आणि तीच LuOH/3 साठी सगळ्यात वीक राहील, कमी राहील. सो बेसिसिटी गोज ऑन डिक्रीजेस फ्रॉम La to Lu also. So lanthanides reacts with nitrogen and halogen to give nitrides and halides. Their formulas as LnN and LnX3. So
लॅन्थेनाईट लूज देअर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स, की जिथे त्यांची +3 ऑक्सिडेशन स्टेट आली पाहिजे त्यासाठी ते 3 इलेक्ट्रॉन्स लॉस करतील. त्यावेळेला लॅन्थेनाईट जे आहे ते सर्टन टेम्परेचरला हीट केलं जाते कार्बनसोबत आणि कार्बाईड त्याचा फॉर्म केला जातो. अँड ॲट दिस स्टेज इज फॉर्म अ कार्बाईड दॅट इज LnC2. ज्या कंबाईन फॉर्ममध्ये तो आपल्याला ऑप्टेन होईल कार्बाईड म्हणून. पण बघा इथे आपण काय म्हटलेलं, नायट्रोजनसोबत हॅलोजनसोबतही तो कॉम्प्लेक्स फॉर्म करतो LnN आणि LnX3 हे 2 फॉर्म प्रॉडक्ट करतो. हिटिंग केल्यानंतर कार्बनसोबत हा कार्बाईडही फॉर्म करतो दॅट इज LnC2. सो इन +3 ऑक्सिडेशन स्टेट मेनी ऑफ द लॅन्थेनाइट्स आर कलर्ड. लॅन्थेनाइट्स हे मेनी लॅन्थेनाइट कलर्ड असतात जेव्हा त्यांची +3 ऑक्सिडेशन स्टेट ही राहील. वाय? बिकॉज +3 इज द स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर ऑल लॅन्थेनाइट्स. अँड देन मोस्टली हे ग्रीन, पिंक, येलो अशा टाईपचे कलर्स शो करतात. ही जी आहे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सवरनं कंट्रीब्यूट केलं जाते. सो ट्रान्झिशन मेटल्स आपण बघितलेलं आहे त्यांच्याबद्दल आहे की तेही एक कलर देतात. ऑल हॅविंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन द d ऑर्बिटल. सो दॅट्स वाय दे हॅव ॲबिलिटी टू शो द डिफरंट कलर. सो इथे पण आपल्याला वेगवेगळ्या कलरचे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्राज मिळतील लॅन्थेनाइटचे आणि ते लिगँडच्या नेचरवरती डिपेंड करतील. बिकॉज लिगँड थिअरी आपण बघितलेली आहे विथ मेटल. सो मागच्या युनिटमध्ये कोऑर्डिनेशनमध्ये. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट तो म्हणजे फॉर्म्युला जो आहे किंवा कॉम्प्लेक्स जे आहेत लिगँड्सशी रिलेटेड त्याच्यानुसार इथे कॅल्क्युलेशन्स त्याच्यानुसार जिथे कॉन्ट्रीब्यूट केलं जाईल किंवा त्याच्यानुसार इथे ॲझ्युम केलं जाईल की दॅट कंपाऊंड हॅविंग पर्टिक्युलर कलर ऑर नॉट. काही प्रॉपर्टीज ज्या आहेत तिथे त्या प्रॉपर्टीज लॅन्थेनाइट्सच्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत खाली. सो देर इज अ प्रॉपर्टीज. Soft metal with silvery white color and moderate densities is equals to 7 gram centimeter inverse cube. Color and brightness reduces on exposure. बघा यातले जे सॉफ्ट राहतील ते सिल्वरी व्हाईट कलरचे राहतील. त्यांची डेन्सिटीज दिलेली आहे. कलर जो आहे तो ब्राईटनेस म्हणजे तो रिड्यूस होईल जेव्हा एअरच्या प्रेझेन्समध्ये हे येतील. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटीज. प्रोमिथियम हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे आणि ज्याचे ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय ही डिक्रीज होत राहते फ्रॉम लॅन्थेनम टू ल्युटेशियमपर्यंत. हे आपण पाहिलेलं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन. हा पण एक मेजर टॉपिक आहे जो पुढे आपण बघणार आहे. वेन इट बाइंड विथ वॉटर तर तिथे आयसोलेटेड फॉर्ममध्ये ॲक्वियस सोल्युशन्स मिळतात आपल्याला आणि कोऑर्डिनेशन नंबर जे आहे ते त्याचे युजली आपण आधी बघितलेलं आहे की 6, 8, 9 अप टू 12पर्यंत फाइंड आउट होऊ शकते. लॅन्थेनाइट्स हे स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक आहे. त्यातलं गॅडोलिनियम हा फेरोमॅग्नेटिक आहे बिलो 16 डिग्री सेल्सिअस. आणि अदर जे आहे ते हेवियर राहतील दॅट इज लॅन्थेनाइट, टर्बियम, डिस्प्रोसियम, होल्मियम, इर्बियम, थुलियम, एटर्बियम हे फेरोमॅग्नेटिक राहतील आणि कमी टेम्परेचरमध्ये फेरोमॅग्नेटिझम दाखवतात. आता फेरोमॅग्नेटिझम आणि अँटीफेरोमॅग्नेटिझम हे काय आहे? हे पॅरामॅग्नेटिझम आणि डायमॅग्नेटिझम याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलं होतं की इट इज रिलेटेड टू पॅरामॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक रिस्पेक्टिव्हली. मॅग्नेटिक अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज आर लार्जली इंडिपेंडंट ऑफ एन्व्हायरमेंट. सो जसं जे एन्व्हायरमेंटवरती डिपेंडंट राहणार नाही त्यांच्या ज्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज आहेत, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत. सो इट इज टोटली डिपेंडेंट ऑन देअर सोल्युशन, जे सॉलिडमध्ये आहे की गॅसमध्ये आहे की कशामध्ये आहे. सो दिस इज सम काइंड ऑफ द प्रॉपर्टीज. इथे टेबल दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार आपल्याला आयोनिक रेडाय आणि लॅन्थेनाइट जो की आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये बघायचं. सो आजच्यासाठी आपण एवढंच बघू आणि उद्याला आपण नेक्स्ट टॉपिक दॅट इज द electronic configuration that we are going to see. Okay, thank you very much.